ओव्हरऑलच जर का आपण बघितलं तर ह्या बजेटमध्ये कॅपिटल गेन संदर्भात काही 2 ते 3 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. सर्व करदात्यांची जी एक अपेक्षा होती की कॅपिटल गेन्स टॅक्सेशन स्ट्रक्चर हे सिम्प्लिफाय करावं, तर मुळातच त्या उद्दिष्टाने हे केलेले बदल आहेत. तर त्याच्यातला एक सर्वात पहिला मोठा बदल म्हणजे जर का आपण बघितलं तर आधी कॅपिटल गेन शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म आहे हे डिसाईड करण्यासाठी एखाद्या कॅपिटल असेटचा होल्डिंग कालावधी हा किती आहे याच्यावरून शॉर्ट टर्म की लॉंग टर्म हे डिसाईड व्हायचं. तर तो आधी 12 महिने, 24 महिने, 36 महिने असा वेगवेगळ्या रेंज ऍसेटसाठी वेगवेगळा होता. आता प्रायमरीली एक चेंज हा केलेला आहे की आता त्यांनी फक्त 2च कॅटेगरी ठेवल्या आहेत की लिस्टेड सिक्युरिटीज जर का असतील तर त्याच्यासाठी 12 महिने आणि त्या व्यतिरिक्त कुठलंही कॅपिटल असेल म्हणजे सोनं, घर, एखादी दुसरी कमर्शियल प्रॉपर्टी काहीही जरी असेल तरी त्याचा होल्डिंग पिरियड शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म डिसाईड करण्यासाठी 24 महिने आहे. तर हा पहिला आमूलाग्र बदल आहे. त्यानंतर कॅपिटल गेन कॅल्क्युलेशन मध्ये इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करताना जो इंडेक्सेशनचा बेनिफिट असायचा किंवा इंडेक्सेशनची जी कॉन्सेप्ट होती ती कॉन्सेप्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. तर आत्ता त्यांनी एकदम सिंपल करून टाकलेलं आहे की जर का एखादं असेट लॉंग टर्म कॅपिटल असेट म्हणून जर का डिसाईड झालं आणि ते तुम्ही विकलं तर त्याच्यावरती तुम्हाला जो टॅक्स असणार आहे तर तो टॅक्स रेट फ्लॅट 12.5%, 12.5% त्याच्यावरती इन्कम टॅक्स लागणार आहे आणि कुठलंही इंडेक्सेशन बेनिफिट मिळणार नाहीये. आणि जे कॅपिटल ऍसेट्स शॉर्ट टर्म आहेत म्हणजे 24 महिन्यापेक्षा खालचे जर का असतील, जर का त्याचा होल्डिंग पिरियड, तर ते शॉर्ट टर्म कन्सिडर होणार आहेत आणि त्याच्यावरती नॉर्मल टॅक्स रेटने जो काही इन्कम टॅक्स येणार आहे तो आपल्याला भरावा लागणार आहे. त्यात फक्त असे जे कॅपिटल ऍसेट आहेत म्हणजे जे इक्विटी शेअर्स आणि लिस्टेड सिक्युरिटीज ज्या आहेत, लिस्टेड सिक्युरिटीज मध्ये त्यांनी सिम्पली असं कन्सिडर केलेलं आहे की जर का शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुम्हाला त्याच्यावरती झाला तर त्याच्यावरती तुम्हाला जो ऍप्लिकेबल टॅक्स रेट असणार आहे तो 20% असणार आहे.